पावसाळा असो किंवा घरी खास पाहुणे आले असोत, महाराष्ट्राची ही पारंपरिक डिश आपण हमखास बनवतो, म्हणजेच कुरकुरीत आळूची वडी. तर आजची रेसिपी आहे आळूची वडी. ह्यामध्ये मी काही टिप्स ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुमची आळूची वडी ही अतिशय परफेक्ट होईल. तर जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. यासाठी लागणारं साहित्य आहे 10-12 आळूची पाने, एक मोठी वाटी बेसन पीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ, थोडेसे तीळ, लसूण, जिरे, कोथिंबीर, 2 चमचे लाल तिखट आणि 1 चमचा हळद. सगळ्यात पहिल्यांदा ही आळूची पानं स्वच्छ धुवून घेते. धुवून घेतल्यानंतर व्यवस्थित पाणी नितळून आपण ते एका ताटामध्ये काढून घेऊया. आता लसूण, कोथिंबीर आणि जिरे हे आपण बारीक करून घेऊया. अशा प्रकारे मी त्याची पेस्ट करून घेतली. आता आपण एक बाउल घेऊया. त्यामध्ये बेसन पीठ, तांदळाचं पीठ, लाल तिखट आणि हळद, थोडेसे तीळ, मीठ, आणि आपण जे वाटलं होतं मिक्सरमध्ये त्याची पेस्ट. हे सर्व आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. थोडंसं पाणी टाकायचं, एकदम पातळ बनवायचं नाही. ह्या मिश्रणावर देखील आपल्या वडीचा क्रिस्पीपणा अवलंबून असतो. खूप घट्ट झालं तर ते पिठाळ लागतात आणि खूप पातळ झालं तर ते वडीला पानांना व्यवस्थित चिटकत नाही. तर ते किती घट्ट किंवा किती पातळ करायचं हे मी तुम्हाला आता दाखवते. ह्यामध्ये मी एक अर्धा लिंबू देखील पिळून टाकला आहे. लिंबू यासाठी पिळायचा त्याने घशाला खवखवत नाही. आपण बघू शकतो इतकं घट्ट पीठ झालं पाहिजे. आपण बघू शकतो अशा पद्धतीने हे मिश्रण आपण तयार करून घेतले आहे. आता हे पान आहे. पानाची खालची बाजूच्या शिरांमुळे आपल्याला ते व्यवस्थित रोल करता येत नाही. तर त्यासाठी आपण काय करायचं, तर लाटण्याने ते प्लेन करून घ्यायचं. ती शिर पूर्ण दाबायची आणि पान एकदम प्लेन करून घ्यायचं, जेणेकरून आपण रोल व्यवस्थित करू शकू. आता हे आपण पानांवर लावायचं. आता पानं एकमेकांवर कशी ठेवायची हे मी तुम्हाला आता दाखवते. व्यवस्थित सगळ्या बाजूनी पीठ लावून घ्यायचं. आता हे पानं उलटी पालटी अशी ठेवायची, म्हणजे एकदा सरळ एकदा उलट अशी दोन्ही बाजूंनी एकावर एक ठेवायची.
एक रोल मी तुम्हाला पूर्ण व्यवस्थित करून दाखवते आणि जितकी जास्त पानं आपण एकमेकांवर ठेवू तेवढी आपल्याला वडी कापल्यानंतर जी लेयर असते आतमध्ये तेवढ्या जास्त मिळतील. एक 6-7 पानांचा एक रोल बनवायचा. आता हा अशा पद्धतीने त्याचा रोल करून घ्यायचा. आपण पान शिरा प्लेन करून घेतल्यामुळे हा रोल आपल्याला व्यवस्थित फोल्ड करता येतो. अशा पद्धतीने हा आपला रोल तयार आहे. राहिलेल्या पानांचा देखील असाच रोल करून घ्यायचा. आता एका भांड्यामध्ये मी पाणी घेते. ह्या जाळीला तेल लावून घ्यायचं सगळ्या बाजूंनी. त्याच्यावर आपण केलेले हे रोल ठेवूयात. थोडंसं मी पीठ वरून लावून घेतले आणि त्यावर मी थोडे तीळ टाकणार आहे. अशा पद्धतीने आपले हे रोल तयार आहेत. आपण आता झाकण ठेवून गॅसवर ठेवूया. एक 15 मिनिटं आपण गॅसवर ठेवूयात. 15 मिनिटांमध्ये मीडियम फ्लेमवर ठेवायचं. 15 ते 20 मिनिटांमध्ये ते चांगले शिजले जातात. 15 मिनिटांनंतर मी आता झाकण काढते. आपण बघू शकतो अतिशय सुंदर दिसत आहे. आता आपण ते शिजलेत का नाही हे चेक करूया. तर सुरी मी थोडीशी घालून बघते. पीठ काही चिटकलं नाही, म्हणजेच काय तर आपल्या वड्या व्यवस्थित तयार आहेत. आता त्या आपण कट करून घेऊया. अशा पद्धतीने हा आपला रोल तयार आहे. कट करून घेऊया. आपण बघू शकतो अतिशय व्यवस्थित कट होत आहे. आपलं प्रमाण वगैरे सगळं व्यवस्थित असेल आणि रोल व्यवस्थित केला की वड्या कट व्हायला काही अडचण येत नाही. आपण बघू शकतो. आता मी तुम्हाला एक वडी दाखवते. अतिशय सुंदर अशी वडी तयार झाली. लेयर आपण बघू शकतो. जास्त पानं घेतली की लेयर छान होतात आतून. आता हे एका पॅनमध्ये मी थोडंसं तेल घेऊन त्यामध्ये फ्राय करणार आहे. ह्या तुम्ही डीप फ्राय पण करू शकता, पण अशा फ्राय केल्या तरी त्या कुरकुरीत होतात. सर्व वड्या मी आता ह्यावर ठेवून घेते.
सर्व वड्या मी ठेवल्या आहेत. आता दोन्ही बाजू व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या. थोड्या वेळाने आपण उलटी बाजू दुसरी बाजू घेऊयात. थोड्याशा ब्राऊन झाल्या की पलटायच्या. बघू शकतो अतिशय छान अशा वड्या दिसत आहेत. एक बाजू उलटी करून बघायची. नसतील झाल्या तर थोडा वेळ अजून मीडियम फ्लेमवर गॅसवर त्या परतायच्या. आपण आता दोन्ही बाजू चांगल्या झाल्यानंतर काढून घेतल्या आहेत. बघू शकतो आपल्या वड्या तयार आहेत. अतिशय सुंदर दिसत आहेत. दोन्ही बाजूंनी अगदी व्यवस्थित फ्राय करून घेतल्या आहेत. बघू शकता अतिशय सुंदर अशी वडी तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्कीच ट्राय करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.